हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त असाल. मी पण मस्त आहे. आणि आज आहे गुरुवार आणि आज आम्ही आलो इथे स्वामींच्या मठामध्ये धायरीत. तर आजपासून मी 21 दिवसाच्या स्वामीचरित्र सारामृतच्या पारायणाला सुरुवात केली आहे. म्हणजे 21 दिवसाचं पारायण सुरू केलं आहे मी आजपासून. तर म्हटलं आज आपण जाऊन येऊयात मठात. तर इथं आलो आहे आम्ही आणि खूप गर्दी आहे आज. गुरुवार पण मला वाटते बऱ्यापैकी सगळ्यांनी मला वाटते सुरुवात वगैरे केली असणार आहे पारायणाला आजपासून. कारण आता स्वामी समर्थ महाराजांचा आपला प्रकट दिन येतो आहे पुढच्या महिन्यात, म्हणजे 10 एप्रिलला. तर त्यामुळे आजपासून पारायणाला सुरुवात वगैरे बऱ्यापैकी सगळ्यांनी केली असेल. तर मी पण सुरुवात केली आहे. तर आज आम्ही आलो होतो इथे मठामध्ये आणि खूप छान वाटते, मस्त वाटतं. इथलं वातावरण पण खूप छान आहे आणि आल्यानंतर एकदम असं शांत वाटते मनाला. तर भारी वाटते. तर आधी लागला खेळायला, आम्ही दर्शन वगैरे घेतले. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघशीलच, मी इथलं शूट घेतलं आहे थोडंफार. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या. तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते. आधी लागला खेळायला बघते त्याच्याकडे. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येतो आहे, कारण गुरुवारी आम्ही मठातून आलो आणि त्याच्यानंतर अचानक माझी तब्येत खराब झाली. मला पोट वगैरे दुखायला लागलं. त्यामुळे 4-5 दिवस म्हणजे आजारपणातच गेले आणि त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येतो आहे. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. तर इथे बघा, ही 7:30-8चं टायमिंग आहे, म्हणजे संध्याकाळचे 7:30-8चं टायमिंग आहे. आणि त्यावेळेस आम्ही आलो होतो मठात आणि खूप छान वाटत होतं वातावरण वगैरे इथलं. आणि आधीला इथं आल्यानंतर एवढं खेळायचं होतं ना, की त्याला मठात नको जायला, दर्शन नको घ्यायला, पहिल्यांदा मला खेळायचं आहे असं त्याचं चाललं होतं. तर इथं समोर असं गेल्यानंतर ना, समोरच मठ आहे, असं वरती पायऱ्या चढून गेल्यानंतर आधी माझ्या आडवा येत होता. म्हणत होता की थांब जरा वेळ, पहिल्यांदा खेळायचं आणि मगच जायचं. तर म्हटलं ठीक आहे, खेळ, तुला खेळायचं आहे तर. कारण घरी कसं होतं, त्याला बाहेर कुठं खेळायला वगैरे मी पाठवत नाही, कारण अजून लहान आहे आणि बाकी सगळी मोठी मुलं असतात. तर त्याला मी नाही पाठवत. राज वगैरे जातो खेळायला, पण त्याला जास्त नाही पाठवत मी बाहेर. तर म्हटलं ठीक आहे, खेळ बाबा, तुला खेळायचं तर. आणि खेळून झाल्यानंतर मग आपण जाऊयात म्हटलं. तर इथं चाललं होतं त्याचं की मी कबड्डी खेळणार आहे म्हणून. तर कुठं तर बघितलेलं असते बघा, त्याला अजून एवढं कळत नाही, पण तिथंच उभा राहून कबड्डी चाललं होतं. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की जर पुढे ये तू. तर तो परत पुढे आला. मग त्याला म्हटलं की ठीक आहे, आता बास झालं खेळायचं आणि आपण पहिल्यांदा दर्शन घेऊन येऊयात आणि त्याच्यानंतर मग तू खेळ. तर ठीक आहे म्हटलं. पण परत तो माझ्या आडवा येत होता की नको जाऊ, थांब अजून म्हणून. इथून वरती गेल्यानंतर मठ आहे आणि खाली जे आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे. तर मग आम्ही वरती गेलो मठामध्ये. तर पहिल्यांदा इथं बाहेरच मठाच्या समोरच्या साईडलाच ना असं दत्त महाराजांचं छोटंसं मंदिर आहे. तर म्हटलं पहिल्यांदा तिथं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही मठात गेलो. तर इथे छान आहे, छोटंसंच मंदिर आहे दत्त महाराजांचं, पण खूप छान वाटतं. तर हे बघा, तुम्ही पण घ्या दर्शन दत्त महाराजांचं. तर तिथंच समोरच औदुंबराचं वृक्ष पण आहे आणि दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच आहे स्वामींचा मठ. तर तिथं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो इथं मठामध्ये. तर मठाच्या बाहेर पण बघा, प्रत्येक मठाच्या बाहेर हे औदुंबराचं वृक्ष असतंच आणि सगळ्यात पहिल्यांदा तिथं दर्शन घेतात. तर इथं आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग मठामध्ये गेलो. तर खूप गर्दी होती आज. गुरुवार पण होता, पण इतर वेळी एवढी गर्दी नसते, पण आज खूप जास्त गर्दी होती. तर तुम्ही पण स्वामींचं दर्शन वगैरे घ्या. तर मी जास्त शूट वगैरे केलं नाही, कारण गर्दी होती आणि दर्शनासाठी पण खूप मोठी रांग लागली होती. तर म्हटलं जेवढं थोडंफार जे काय होईल तेवढं शक्य आहे तेवढं थोडंसं शूट घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. मग कारण आधीकडे लक्ष द्यायचं आणि ते सगळं, त्यामुळे मग मी जास्त काही शूट वगैरे घेतलं नाही. बाहेर आल्यानंतर तिथं महादेवाच्या मंदिरात तिथं पण दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर. तर बाहेर आल्यानंतर खालीच तिथं स्टॉल लागला होता. म्हणजे देवाचं जे काही सामान असतं ते, अगरबत्ती वगैरे म्हणा किंवा बाकीचं जे काही धूप वगैरे, अत्तर वगैरे जे काही असतं ते सगळं तिथं स्टॉल होता. तर मग माझं हिना अत्तर संपलं होतं. तर ह्यांना म्हटलं की आपण हिना अत्तर इथं जर असेल तर घेऊयात म्हणून. तर इथं आम्ही हिना अत्तर मिळालं आम्हाला. तर हिना अत्तर घेतलं मी आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी. तर आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.